आता हा प्रॉब्लेम लेंथ आणि ब्रेथशी रिलेटेड आहे. मग आपण सगळ्यात पहिले काय करू, कंडिशन्स आपण नंतर पाहू. सगळ्यात अगोदर लेंथ of rectangle is x units and width y units. आता लेंथ x युनिट झाली आणि ब्रीथ y युनिट झाली. जर प्रॉब्लेम आपण नीट पाहिला तर याच्यामध्ये त्यांनी आपल्याला यांचं रिलेशन एरियाशी दाखवलेलं आहे. एरिया, मग एरिया काय होईल, therefore area of a rectangle is equals to काय असतो, लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ आहे x इंटू ब्रीथ आहे y, दॅट इज एक्स वाय. आता इथं आपण कंडिशन अप्लाय करू. गिवन कंडिशन, गिवन फर्स्ट कंडिशन, आता गिवन फर्स्ट कंडिशन काय, इफ द लेंथ ऑफ रेक्टेंगल इज रिड्यूस्ड बाय 5 युनिट्स अँड ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 3 युनिट्स. म्हणजे काय केलं मी, लेंथ रिड्यूस केली, रिड्यूस्ड बाय 5 युनिट्स, आणि ब्रीथ काय केली, इन्क्रीज्ड बाय 3 युनिट्स. एरिया काय होणार आहे माझा, चेंज होणार आहे. तर एरिया काय असेल, x मायनस 5 y प्लस 3. एरिया काय असेल, x मायनस 5 y प्लस 3 इज इक्वल्स टू, तो काय होतोय, एरिया इज रिड्यूस्ड बाय 8 स्क्वेअर युनिट्स. रिड्यूस्ड बाय म्हणजे काय होतोय, कमी होतोय, म्हणजे एक्स वाय मायनस 8, एक्स वाय मायनस 8. मग मी काय करतो, सिंपली आता कॅल्क्युलेशन करतो. तर कॅल्क्युलेशन मध्ये काय होईल, एक्स वाय प्लस 3x मायनस 5y मायनस 15 इज इक्वल्स टू एक्स वाय मायनस 8. हा आता दोन्ही साईडला एक्स वाय तुम्हाला प्लस मिळत आहेत, म्हणजे काय करतील, एकमेकांना कॅन्सल करतील. हा होईल 3x मायनस 5y इज इक्वल्स टू मायनस 8 प्लस 15. हा काय होईल म्हणजे 7, सॉरी हा काय होईल 7. सो 3x मायनस 5y इज इक्वल्स टू 7. हे असेल माझं इक्वेशन नंबर फर्स्ट. बाय सेकंड कंडिशन, आता माझ्याकडे दुसरी कंडिशन काय होती, माझ्याकडे दुसरी कंडिशन अशी आहे की इफ लेंथ इज रिड्यूस्ड बाय 3 अँड ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 2 युनिट्स, देन आता लेंथ इज रिड्यूस्ड बाय 3, लेंथ इज रिड्यूस्ड बाय 3 युनिट्स. आता लेंथ आपण काय केली, 3 युनिट ना रिड्यूस केली, x मायनस 3, y काय, ब्रीथ इज इन्क्रीज्ड बाय 2 युनिट्स, increased by 2 units, then area of rectangle will increase by 67 units, then xy plus 67 काय होणार, 67 तो इन्क्रीज होणार आहे. परत इथं आपण मल्टिप्लिकेशन केलं, xy प्लस 2x मायनस 3y मायनस 6 इज इक्वल टू xy प्लस 67. जर पाहिलं तर इथे काय भेटते मला, इथे एक एक्स वाय, इथे एक एक्स वाय, 2x मायनस 3y इज इक्वल टू 67 प्लस 6, म्हणजे हा मिळतोय 2x मायनस 3y इज इक्वल टू 73. हा मेरा प्रॉब्लेम, हा माझा इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही इक्वेशनला काय करू, आपण सॉल्व्ह करू. आता इथं काय माझ्याकडे, पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट आहे 3 आणि सेकंड मध्ये आहे 2. फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट आहे 5 आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट आहे 3, सॉरी मायनस 5 आणि मायनस 3. मग मी काय करतो, आता आपण काय करू, मल्टिप्लाय फर्स्ट इक्वेशन किंवा इक्वेशन 1
बाय 2 न काय मल्टिप्लाय केलं तर आपण असं ठरवलं की आता आपल्याला x एलिमिनेट करायचं आहे. मग मी काय करतो इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करतो. आता हा 2 कुठून आला तर इक्वेशन नंबर 2 मधला x चा कोएफिशियंट या 2 ने मी मल्टिप्लाय करणार आहे. मग काय भेटेल मला 2 ब्रॅकेट 3x minus 5y is equals to 2 into 7. हा होईल 6x minus 10y is equals to 14. हे झालं माझं इक्वेशन नंबर 3. आता मी काय केलं होतं इक्वेशन नंबर 1 ला इक्वेशन नंबर 2 मधील x च्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय केलं होतं. आता पुढच्या स्टेपला मी काय करणार इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 मधील x च्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करणार. कारण आपण याच्या अगोदर काय केलं होतं इक्वेशन नंबर 1 मधला x चा जो कोएफिशियंट आहे तो आपण 6 मध्ये कन्वर्ट केला होता. त्यासाठी काय केलं होतं आपण 2 ने मल्टिप्लाय केलं होतं. आता ह्या 3 ने आपण इक्वेशन नंबर 2 ला जर मल्टिप्लाय केलं म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3 तर मग त्यावेळेस मला काय भेटणार आहे 3 ब्रॅकेट मध्ये 2x minus 3y is equals to 3 into 73. मल्टिप्लाय केलं 6x minus 9y is equals to हा किती होईल 219. हे झालं माझं इक्वेशन नंबर 4. हे झालं माझं इक्वेशन नंबर 4. आता आपण सिंपली काय करू सबट्रॅक्ट करू. आता दोन्ही इक्वेशन मध्ये मला x चे कोएफिशियंट सेम मिळाले म्हणजे मी जर सबट्रॅक्ट केले इक्वेशन नंबर 3 and 4 जर 3 मधून 4 किंवा 4 मधून 3 जर सबट्रॅक्ट केलं तर काय होणार आहे तर x एलिमिनेट होणार आहे. मग मी काय करतो सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4 किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3 तर काय मिळेल मला 6x minus 9y is equals to 219 आणि खाली मायनस करायचं आपल्याला 6x minus 10y is equals to 4. सबट्रॅक्ट करायचं म्हणल्यावर साइन होईल चेंज हा होईल मायनस हा होईल प्लस हा होईल मायनस हा कॅन्सल y is equals to हा मिळेल मला 205 y is equals to काय मिळेल मला 205 सो y is equals to 205 युनिट्स. तो y काय होती माझी ब्रीथ होती. मला लेंथ काढायची आहे put y is equals to 205 इन इक्वेशन. आता आपण या इक्वेशन मधून सिलेक्ट करू कोणतं एक इक्वेशन जे की आपल्याला सोपं जाईल तर ते इक्वेशन आपण घेऊ इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये काय 2x minus 3y is equals to 73. that is 2x minus 3y is equals to 73. so 2x is equals to 73 plus 3 multiplied by 205. How will 73 plus 615? How will 8688? So x ची व्हॅल्यू किती आली माझी x ची व्हॅल्यू आली 688 upon 2 that is equals to 344. x काय आला माझा 344. so our answer is so length of a rectangle is 344 units and breadth is 205 units. Thank you.